एखाद्याला अंगठाच नाही आहे, ॲक्सिडेंटमध्ये ही हॅज लॉस्ट इट. मग आता त्यांनी आमचा गेम खेळायचा नाही का? नाही, त्यालाही आमचा गेम खेळता आला पाहिजे. सिम्युलेशन खरं वाटणं, खरं सिम्युलेशन वाटणं हो. किंवा त्याच्यातला ॲडिक्शनचा भाग आहे. हो. आपल्याला जे लहानपणी शिकवलं जातं ना की तू चांगला अभ्यास कर, तुला मी हे आणून दे, ही सायकोलॉजी आपली हार्डवायर्ड आहे हो, की कुछ करने से मेरे को रिवॉर्ड मिलेगा. बरोबर. ओके, गेममध्ये इसेन्शियली तेच होतं. असे काय हुक्स असतात विच आर नेसेसरी फॉर अ डेव्हलपर, अ डिझायनर टू हॅव फॉर द एंड युजर, की नाही हा मध्ये नाही गेला पाहिजे किंवा ह्यांनी हा गेम सातत्याने सोडला रोज नाही येऊन पाहिजे. खेळला पाहिजे. फोन तुम्ही बेसिकली आडवा पकडता बरोबर. काय रेसिंग गेमला, आणि तुमचे हातांना फार अंतर नसतं, जसं फॉर एक्झाम्पल या कंट्रोलरला आहे. बरोबर. म्हणजे माझा हात दुखतो यार हा गेम खेळताना, हे नाही होत. राईट, इट्स अ प्रॉब्लेम. तोच गेम फोनवरही खेळता येतो, तोच गेम PS वरही, हो. निंटेंडोवरही त्याच गेमचे वेगळे प्रॉपर स्टिअरिंग व्हील असलेले कंट्रोलर असतात मिळतात. ना, असतात. तो जो AI आहे गेम मधला, तो तुम्हाला पूर्ण सराउंड करतो हो. आणि रॅम करत राहतो सगळीकडनं की देर इज नो वे टू एस्केप. करेक्ट. पण तिथेच ते फ्रस्ट्रेशन पण येतं, पण एक ॲड्रिनलिन रश पण होतो की चायला परत खेळू दे, थांब Correct, बघतो आलो correct. करेक्ट. वाव. नमस्कार, थॉट सीटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आलोय ध्रुवकडे. आपण त्याच्याबरोबर मागच्या एपिसोडमध्ये खूप काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या गेमिंग रिलेटेड, एका स्पेसिफिक गेमबद्दलही बोललो होतो. तर आज बिफोर वी स्टार्ट इन गेटिंग इन टू द गेम्स, सो फर्स्टली तू एज्युकेशनली पण बऱ्याच गोष्टी कंडक्ट करतोस गेमिंग बद्दल, हो. किंवा तू वेगवेगळ्या स्टुडंट्सला बेसिक लेवलचं आणि ॲडव्हान्स लेवलचंही कोचिंग किंवा ट्रेनिंगही देतोस वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स बरोबर. हो. तर व्हॉट डू यू थिंक आर द बेसिक डायग्नोसिस ऑफ वन लाइकिंग गेम्स, आणि अपार्ट फ्रॉम दॅट जर एका व्यक्तीला असं वाटत असेल तर ही कॅन थिंक ऑफ दिस ॲज अ करिअर. हां, ओके. सो युजली कसं होतं की कुठल्याही व्यक्तीला, ठीक आहे, गेम खेळायला आवडतो, विच इज इट्स अ ट्रूथ, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. पण एखादी व्यक्ती गेम खेळताना नक्की काय विचार करत गेम खेळतो, हे एक जर का कळलं ना साधारण गेम खेळताना व्यक्तीकडनं, तर खूप सोपं पडतं जज करायला की ओके, या व्यक्तीला कितपत खरंच इन्क्लिनेशन आहे टू गेट इन टू डेव्हलपमेंट साईड ऑफ इट, ओके. हे कळतं. मी अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं ना, तर एखादा आपण ओपन वर्ल्ड जर का गेम खेळत असू, ठीक आहे, तर आता मी पर्सनली जर का गेम खेळतो ना, जेव्हा माझं पर्सनली गेम खेळताना हा कधीच संपवायचं इंटेन्शन नसतं. माझं इंटेन्शन हे कायम गेम फिरत फिरत गेम संपवणं हे असतं. म्हणजे काय, आय माइट ॲडमायर सम काइंड ऑफ फॉरेस्ट, आय माइट ॲडमायर सम काइंड ऑफ कार, or I might just keep looking at some scenic mountain in the game just to understand की अरे काय बनवलं आहे हा, राईट. इट्स अ व्हेरी लेम थिंग, पण दॅट्स हाऊ इट इज. कारण अटेन्शन टू डिटेल हे फार महत्त्वाचं असतं एखाद्या गेम डिझायनरला असणं. कारण इफ यू हॅव दॅट नॅक फॉर इट, ऑब्झर्वेटरी नॅक, तर तुम्ही तसं गेममध्ये पोर्ट्रे करता म्हटल्यावर खेळणाऱ्यालाही तेवढाच एक्सपिरियन्स येतो गेम खेळताना. बरोबर. आणि अजून एक खूप महत्वाचा, मला वाटतं कॉन्ट्रोवर्शियल विषय ज्याला म्हणू शकतो, की आत्तातल्या आत्ता आपण खूप बघतो की देर इज अ बिग वेव ऑफ पीपल हु गेट एडिक्टेड टू गेम्स. म्हणजे मध्यंतरी मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राबरोबर काम केलं, तर तिथे मला बघताही आलं, काही लोकांना भेटताही आलं. तर दे टोल्ड मी की दे फाउंड देअर वर्ल्ड टू बी अ फेक वर्ल्ड and the game world to be rather their Real world, yeah, yeah. real world. Yeah. So simulation खरं वाटणं, खरं सिम्युलेशन वाटणं, हो. किंवा त्याच्यातला ॲडिक्शनचा भाग आहे, हो. किंवा काही गेम्सचे निगेटिव्ह इफेक्ट्सही बघतो आपण, की फॉर एक्झाम्पल जे रादर त्याच्यात काही डिझायनर किंवा कोणाची ऑफकोर्स चूक नसते, पण लोक तसं त्याच्याकडे बघतात. जसं आता तो माझ्या मते ब्लू व्हेल नावाचा कॉन्ट्रोवर्शियल गेम होता, ज्याच्यात लोकांना एंडला जीव द्या किंवा असं काहीतरी वेगळी एक लेव्हल. व्हेरी सॅड. या सो म्हणजे ह्या सगळ्याकडे कसा बघतोस तू? बघ, खरं सांगायचं तर कुठलंही ॲडिक्शन हे कुठल्याही गोष्टीचं कायम वाईट असतं. हो. मग तुम्ही अगदी पिक्चर बघणं किंवा एखादा गेम, रादर व्हिडिओ गेम खूप वेळ खेळणं, किंवा एखादं पदार्थ सारखा तोच पूर्ण वेळ खाणं, बरोबर. इटसेल्फ इज अ बॅड थिंग, राईट. सो मला असं कायम वाटतं की
कुठल्याही गेम डेव्हलपरचं किंवा डिझायनरचं असं इंटेन्शन कधीच नसतं की एखाद्याला खरंच प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये एखाद्याला काहीतरी हर्ट करायचं असं बरोबर. कधीच नसतं. ओके. इट इज मोर टुवर्ड्स हाऊ यू परसिव्ह दोज थिंग्स. म्हणजे आता बघायला गेलं तर एखादा माणूस जर का मुळातच सारखा सायकोलॉजिकल इन्स्टेबल असेल तर ही इज बाउंड टू मेक मिस्टेक्स इन रिअल लाईफ लुकिंग ॲट द गेम. बरोबर. राईट. पण आता आपल्यासारखे नॉर्मल लेमॅन सेन लोक, राईट, आता आपण पण गेम खेळतो पण आपल्याला माहिती आहे की अरे हे गेम मधलं हे खोटं आहे, बरोबर. हे खरं करायचं नाही आयुष्यात जाऊन. त्यामुळे थोडंसं एक स्वतःवरती एक बेसिक भान असताना जे आपण प्रत्येकाला म्हणतो, एखादा जसं डायटिशियन सांगतो की खूप साखर खाऊ नका, राईट, पण तेवढीच साखर महत्वाची पण आहे शरीराला कुठे ना कुठेतरी. बरोबर. त्यामुळे आपण स्वतः जर का ताबा ठेवला की बाबा मी एवढीच साखर रोज खाणार आहे, मी एवढाच वेळ हा गेम खेळणार आहे, तर देर आर नो प्रॉब्लेम्स. राईट. म्हणजे तुझं म्हणणं आहे की इट शुड बी लिमिटेड और इट शुड हॅव अ रिस्ट्रेंट, कन्स्ट्रेंट. येस, कन्स्ट्रेंट ऑन युअर सेल्फ. ऑन युअर सेल्फ. आणि देर आर ऑलवेज वेज टू हॅव कन्सेंट ऑन द गेम ॲज वेल. तुम्ही जर का बघितलं असेल तर आय थिंक मला आता एक्झॅक्ट वर्ष लक्षात नाही, पण एक जुना क्रिकेट गेम होता 97-96 वगैरे असेल. त्यात काय व्हायचं, त्यात एक 20 मिनिटांनंतर ना गेममध्ये पाऊस पडायला लागायचा. बर. आणि दॅट इटसेल्फ वॉज अन इंटेंडेड बिहेवियर की जिकडे तुम्हाला तो गेम सांगतो की आता स्क्रीन टाइम बंद कर, गेम बंद कर, जरा वेळाने खेळ. वाव. ओके. आणि तो पाऊस असा होता की तो पाऊस संपेस तोपर्यंत तू काही करू शकत नाहीस. मॅच अख्खी हॉल्टवर जाते म्हणल्यावर तू गेम खेळू शकत नाहीस. राईट. सो दॅट्स इटसेल्फ इज ट्राइंग टू कंट्रोल युअर प्ले टाइम. असंही करता येऊ शकतं. सो probably this is something which developers can do to make sure apt breaks are taken. किंवा आता मला वाटतं काही याच्यात पण फ्री व्हर्जन ऑफ गेम्सला लिमिट असते, एवढ्याच वेळा एका दिवसात खेळू शकतो किंवा असंही काय सुरू केलंय. पण त्याहूनही पुढे जाऊन बोलताना जसं आपण पहिल्या एपिसोडमध्ये पण सायकोलॉजिकली बोललो होतो म्हणजे आपल्या भेटीत, तर सायकोलॉजिकली हुक्ड ठेवणं ही गरजही आहे आणि ते जरा जास्ती झालं तर ऍडिक्शन होऊ शकतं, ही एक रिस्कही आहे. करेक्ट. तर ह्या गरज आणि रिस्कच्या मध्ये तुम्ही कसे खेळता? आम्ही युजली एखादी गरजपेक्षा गरज नाही म्हणणार मी, त्याला इमर्शन म्हणेन. ओके. की एखादी गोष्ट इमर्सिव्ह असणं ह्याच्यामुळे ॲडिक्शन होऊ शकतं. करेक्ट. ओके. त्यामुळे आता इमर्शन कॅन बी ऑफ डिफरंट टाईप्स आणि इमर्शन डिपेंड्स. इमर्शन इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह वर्ड बाय द वे. कोणाला काय इमर्शन वाटू शकतो यू नेव्हर नो. करेक्ट. म्हणजे आपण काय त्या व्हर्च्युअल रियालिटी वर्ल्डमध्ये वगैरे गेलो, जे पार्क्स किंवा क्लब्स असतात, तिथे गेल्यावरती काही काही लोकांना वाटतं की अरे आपण खरंच त्या VR वर्ल्डमध्ये आहोत, राईट, 4 गोष्टी करतोय. पण मी तिकडे गेलो तर मला ते नाही वाटत, कारण मला माहिती आहे की अरे हे सगळं खोटं आहे, हे सगळं फेक वर्ल्ड आहे आजूबाजूला उभं केलेलं. त्यामुळे इमर्शन असणं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे, कारण तेच तुम्हाला गेममध्ये अडकवून ठेवतं. त्यामुळे तुम्हाला मुळात मजा येते, हे लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे तुम्ही जर का कार रेसिंग गेम्स खेळाल, NFS किंवा ही, आता त्यात तुम्ही बुगाटी वेरॉन चालवू शकता. आता विचार करायला गेलं तर नॉर्मल माणूस हा बुगाटी वेरॉन नाही चालवू शकत खऱ्या जगात, राईट. पण जस्ट बिकॉज ती बुगाटी वेरॉन किंवा ती पगानी स्पायडर किंवा त्याच्या कार्स आहेत त्या गेममध्ये आहेत आणि तेवढ्या रिअलिस्टिक दिसतात, त्यांचे आवाज तसे असतात, त्यांची कंट्रोल सिम्युलेशन असतात सगळे ठेवलेले, की ते खऱ्या वाटतात चालवताना. हे इमर्शन आहे. ओके. त्यामुळे तुम्ही तो गेम खेळता, तुम्हाला वाटतं की अरे बुगाटी वेरॉन चालवली आज गेममध्ये. आता बघतो गुगलवरती खरंच किती किंमत आहे बुगाटी वेरॉन, कळतंय. त्यामुळे इमर्शन असणं गरजेचं आहे. करेक्ट. पण अर्थात यू हॅव टू स्टॉप युअर सेल्फ ॲट सम पॉईंट की मी 2 दिवस गेम खेळतो, हे नाही होऊ शकत, म्हणजे हे नका करू. पण त्याच्यात थोडंसं अजून एक डीप जाताना हा प्रश्न विचारायला आवडेल. आणि आम्ही उन्हाळा आहे म्हणून मस्त कोकम सरबत आपण हे चिअर्स करून नक्कीच. तर थोडक्यात असं विचारायला आवडेल की ॲज अ प्लेयर किंवा ॲज अ एंड युजर तू हे सांगितलंस की यू हॅव टू कीप कंट्रोल ऑफ युअर टाइम किंवा वॉटर, पण जे तू आता ॲज अ डिझायनर बोललास की इमर्शन बद्दल, तसं ॲज अ डिझायनर व्हॉट आर द की पॉइंट्स ऑफ कीपिंग प्लेयर्स हुक्ड? म्हणजे उदाहरणार्थ आता मी जर एक गेम खेळत असताना अगदी बेसिक एक्झाम्पल देतो, जे आता मी ज्या बार्बरकडे जातो तो खूप आता जाऊन चांगला मित्र झालाय. म्हणजे त्याच्याबद्दल मी एका वेगळ्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो की ही इज अ ग्रेट फिल्म रेकमेंडेशन पर्सन. म्हणजे ही वॉचेस वर्ल्ड सिनेमा. तर आता तो 2 गोष्टी करत असेल तर तो कॉल यू बॅक लेटर टाकतो, हे मला माहिती आहे. एक तर पिक्चर बघत असेल किंवा पबजी खेळत असेल. तर आता त्याच्याशी मी मध्ये बोललो की अरे मला अर्जंटली यायचं होतं, फोन का नाही? म्हणलं अरे पबजी के बीच में था. म्हणलं ओके, नो वरीज, ऐसा क्या ही हो जाता.
तर तो म्हणला नाही, लेवल नीचे गिर जाता बीच में क्विट किया तो. सो दिस इज अ हुक. Yeah. असे काय हुक्स असतात विच आर नेसेसरी फॉर अ डेव्हलपर, अ डिझायनर टू हॅव फॉर द एंड युजर, की नाही हा मध्ये नाही गेला पाहिजे किंवा ह्यांनी हा गेम सातत्याने सोडला रोज नाही येऊन पाहिजे. खेळला पाहिजे. त्याच्यात अर्थात इफ आय एम नॉट रॉंग डेली बोनसेस असा काहीतरी सिस्टम असते, ड्रॉप्स असतात गेम, ड्रॉप्स असतात. सो हे सगळं कसं फिगर आउट होतं? सो त्याला देर आर मल्टिपल वेज टू अप्रोच दिस पर्टिक्युलर थिंग, जिकडे आम्ही त्याला म्हणतो की प्लेअर एंगेजमेंट ही गेममध्ये राहिली पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही एखादा जेव्हा गेम बनवताना इसेन्शियली द गेम इज अ प्रॉडक्ट. सो द प्रॉडक्ट हॅज टू सेल, राईट? नाव इन ऑर्डर टू सेल दॅट प्रॉडक्ट यू नीड युजर्स, यू नीड प्लेअर एंगेजमेंट, की जो गेम जिवंत ठेवतात आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत राहतात स्वतःचा वेळ आणि खरे पैसे सुद्धा, ज्यातनं तुमचा गेम किंवा तुमचा प्रॉडक्ट पैसे कमावतो आणि तुम्ही प्रॉफिटेबल राहता इन द लॉंग रन. त्यामुळे तू जे म्हणालास ना की रोज काहीतरी लूट येत राहते गेममध्ये, ड्रॉप्स Correct, येत correct. राहतात, हे बेसिकली हेच असतात की तुमचा प्लेअर हा रोज ऍटलिस्ट गेम एकदा तरी ओपन करून खेळेल. दॅट्स द होल इंटेन्शन, ओके. राईट? कारण हे बघ, लक्षात घ्या, म्हणजे एखादा मी गेम ओपन केला की तो मी गेम खेळणार आहे, राईट? मी नुसतं टायटल स्क्रीन करून परत एक्झिट नाही करणार आहे, राईट? त्यामुळे इट्स अ काय म्हणतात त्याला, इट्स अन इन्सेंटिव्ह आणि इट्स अ बाय प्रॉडक्ट, की मी हे केल्यावरती हे नक्कीच करणार आहे, बरोबर. असं येते. आणि देर आर वेज टू अप्रोच इट. आता म्हणजे ड्रॉप्स असणं किंवा इन गेम करन्सी मिळणं हे जरा हाय लेवल झालं. अगदी आपण बेसिक जर का विचार करायला गेलं ना, तर कुठलाही गेम जर का फन असेल ना, जर का मजा येत असेल खेळायला, तर तो बेसिक हुक आहे गेमचा. ओके. आणि असे अनगिनत एक्झाम्पल्स आहेत. मारिओ तुम्ही गेम सगळे खेळले असणार आहेत, राईट? मारिओचा हुक काय आहे? मारिओमध्ये डेली ड्रॉप्स नसतात. मारिओ हा ओपन वर्ल्ड गेम नाही. मारिओ हा खूप बेसिक प्लॅटफॉर्मर गेम आहे, तोही 2D. मारिओमधला बेसिक हुक काय आहे? प्लेअर पळतो, उड्या मारतो आणि ते काय मशरूम घेऊन मोठा होतो. दॅट्स इट. इतकं बेसिक आहे. पण त्यांनीही कित्येक लोक तो गेम सोडवत नाही, परत परत लेवल ट्राय करत बसतात. अरे यार, मेलो तरी थांब, अजून एकदा ट्राय करू देत काय होतं. एखादी गोष्ट वेगळ्या प्रकारे करून बघतात. काही लोक मशरूम घेत नाहीत मुद्दाम, की चल विदाउट मशरूम घेऊन बघतो काय करता येते. दॅट्स अ हुक. बरोबर बरोबर. सो गेम प्ले शुड बी फन. दॅट्स द बिगेस्ट हुक आय विल सजेस्ट. ओके. आणि तू आत्ता एक खूप मस्त टर्म वापरलीस, विच इज अ प्रॉब्ली सेकंड चान्स, किंवा म्हणजे आपण परत परत तीच गोष्ट करू शकतो. आणि आपण पहिल्या एपिसोड पासूनच सायकोलॉजी बद्दल बोलतच आहोत. तर ह्याच्यात हॅव्हिंग अनदर चान्स टू गो ॲट थिंग्स, किंवा आपण जे आत्ता केलं ते परत आता इन अ राईट वे करून बघूया, याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पण कुठेतरी डोक्यात ठेवायला लागतो का डिझाईन करताना? असतो ना. युजली आपण म्हणतो ना खऱ्या आयुष्यात की यू मिस द बस. हे खूप लोकांना लागतात म्हणणं, आणि ते असं होतं की अरे यार, एकच चान्स होता, नाही करू शकलो मी, राईट? पण व्हिडिओ गेममध्ये असं होत नाही. व्हिडिओ गेममध्ये वी वॉन्ट द प्लेयर्स टू हॅव सेकंड चान्सेस, टू इम्प्रूव्ह देमसेल्व्स, करेक्ट, टू ट्राय द सेम थिंग इन अ डिफरंट वे, जस्ट टू सी की इस बार तो हो सकता है क्या, अशा आहे नाही. ओके. आणि मी जे म्हणालो ना प्लेअर सायकोलॉजी, हे बघ, आपल्याला जे लहानपणी शिकवलं जातं ना की तू चांगला अभ्यास कर, तुला मी हे आणून देईन, ही सायकोलॉजी आपली हार्डवायर्ड आहे. हो, की कुछ करने से मेरे को रिवॉर्ड मिलेगा. बरोबर. ओके. गेममध्ये इसेन्शियली तेच होतं की तू हे मिशन पूर्ण कर, तुला हा रिवॉर्ड मिळतो. मग तुला काय वेपन स्किन्स मिळतात, अटार मिळतो, किंवा एखादं वेपन मिळतं नवीन अख्खं. करेक्ट. त्यामुळे ही ब्रेन, ही हार्डवायर्ड सायकोलॉजी आहे आपल्या ह्युमन्समध्ये. त्यालाच केटर, त्यालाच आपण केटर करतो बेसिक. ओके. आणि त्यामुळे सेकंड चान्स इज ऑलवेज अ थिंग इन द गेम. कारण लक्षात घ्या, एखादा माणूस जेव्हा गेम खेळतोय ना, आणि बरं, टू बी ऑनेस्ट, काही काही गेम असे आहेत की जे हार्ड फेल असतात. वन्स यू लूज यू स्टार्ट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. बरोबर. पण त्याचा एक वेगळा ऑडियन्स आहे. पण कॉमन मॅनला वी नीड द कॉमन पर्सन टू ट्राय आउट डिफरंट थिंग्स मल्टिपल टाइम्स. करेक्ट. ओके. आणि तू मगाशी बोलताना एका गेमचा उल्लेख केला, जो माझा खूप लाडका गेम आहे, विच इज NFS, नीड फॉर स्पीड. आम्ही लहानपणी माझ्या एका मित्राच्या, इंद्रनील म्हणून मित्र आहे, त्याच्या लॅपटॉपवर, तो त्याच्या एकट्याकडेच होता तो गेम, अर्थात लहानपणी. पण सगळे जमून त्याच्याकडे संध्याकाळी, देर वॉज अ टाइम जेव्हा गेम्सचं एक नवीन खुमखुमी आली होती, जस्ट कळलं होतं, आणि वी वर जस्ट म्हणजे मॅड फॉर इट, की वी हॅड टू रेस, वी हॅड टू कम फर्स्ट, वी हॅड टू गेट मोर कार्स, आणि इट इज अन इन्सेन ॲडिक्शन. आता त्याच्यात
मी ऍडिक्शन खूप पॉझिटिव्हली वापरीन. इट इज अन नक्कीच. इन्सेन एक्सपिरियन्स आय वुड से. आता त्याच्यात F1 सारखी इतकी हिट गोष्ट आहे विच डेफिनेटली. हॅज बीन रेव्होल्युशनरी. त्याच्यात केवढे वेगवेगळे त्याचा मूवी आला, त्याचे हो, गेम्स आले, हो, इट हो. हॅज बीन वॉच्ड वर्ल्ड वाईड. या सो नीड फॉर स्पीड किंवा कार रेसिंग गेम्स. सो आय थिंक नीड फॉर स्पीड आपण खेळूया आज नंतर इफ यू आर ओके विथ इट. आणि अबाउट कार रेसिंग गेम्स, आता दिस इज अ होल न्यू डायनॅमिक आय थिंक, की कार, त्याचे इंजिनिअरिंग, त्याच्या मागचं त्याचं सिम्युलेशन, कार कशी जाणार, टर्न्स कसे घ्यायचे. सो अजून एक खूप वेगळा प्रश्न विचारतो कार रेसिंग बद्दल स्पेसिफिकली. तोच गेम फोनवरही खेळता येतो, तोच गेम PS वरही, निंटेंडोवरही, त्याच गेमचे वेगळे प्रॉपर स्टिअरिंग व्हील असलेले कंट्रोलर मिळतात. सो हे सगळे ऍप्लिकेशन्स केलेला सेम गेमचे वेगवेगळे व्हर्जन्स बनतात का त्याच गेमचे फक्त कंट्रोलर बदलतात? म्हणजे इट डिपेंड्स. आता काही काही गेम असतात त्या प्लॅटफॉर्म स्पेसिफिक असतात ड्यू टू स्टेक होल्डर्स आणि यांची डील्स असतात झालेल्या प्लॅटफॉर्म बरोबर. पण बेसिक लक्षात घ्या की कार रेसिंग गेम हा खूप इझी गेमर्स करता असतो, की कोणीही कुठेही बसू शकतं. त्याला फार वेळ, खूप स्किलसेट लागत नाही कार रेसिंग गेम खेळायला. म्हणजे अर्थात स्किल्स असतात, F1 सारखा कार रेसिंग गेम खेळायला स्किल लागतं, पण इट इज स्टील व्हेरी अप्रोचेबल. त्यामुळे प्लॅटफॉर्म जर का आपण बघायला गेलं ना, तर कंट्रोल्स डेफिनेटली बदलतात. कारण फोन तुम्ही बेसिकली आडवा पकडता काय कार रेसिंग गेमला, आणि तुमचे हातांना फार अंतर नसतं, जसं फॉर एक्झाम्पल या कंट्रोलरला आहे. त्यामुळे कंट्रोल स्कीम बदलते, कारण कुठलाही गेम हा ॲट ईज खेळता आला पाहिजे. म्हणजे माझा हात दुखतो यार हा गेम खेळताना, हे नाही होतं, राईट? इट्स अ प्रॉब्लेम. ओके. त्यामुळे कंट्रोल्स बदलतात. काही काही गोष्टींमुळे ग्राफिक्सही चेंज होतात, अपग्रेड होतात, डाऊनग्रेड होतात, कारण प्लॅटफॉर्म्स तसे असतात, टेक्निकल डिफिकल्टीज असतात काही काही प्लॅटफॉर्म्सना. त्यामुळे अशा गोष्टी चेंज होतात. पण इसेन्शियली द इंटेन्शन इज व्हेरी प्युअर, की प्रत्येकाला प्रत्येक गेम ॲक्सेस कुठेही करता आला पाहिजे. आणि कंट्रोल्स बद्दल आता जे तू बोललास, की कंट्रोल्स जेव्हा आपण यूज करतो, फिगर आउट करतो, तर काही लोक ते कस्टमाइजही करतात. आता तोही ऑप्शन दिला जातो की तुम्हाला हे बटन ब्रेकचं इकडे हवंय का, हा बूस्ट इकडे हवाय का. सो वाय इज दॅट लिबर्टी गिव्हन, एक तर. आणि दुसरं म्हणजे जे तू आता कंट्रोल्सचं सांगितलंस की ह्या म्हणजे थंब रेंज और फिंगर रेंज मध्ये ते तेवढं मावलं पाहिजे, तर तसा विचार अक्रॉस वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आणि अक्रॉस वेगवेगळे प्लेइंग मॉड्यूल्स कसा करू शकता तुम्ही? सो कंट्रोल्स हे मुळात चेंज का करता येतात, त्याला बरीच कारणं आहेत. त्यातलं मी एक तुम्हाला प्रॅक्टिकल रिझन सांगेन काय असतं ते, की आम्ही जेव्हा एखादे कंट्रोल्स गेममध्ये डिफाईन करतो, राईट, ते आम्ही लॉक का करत नाही त्या पर्टिक्युलर बटन मॅपिंगला. कारण की इश्यू असा होऊ शकतो, ड्यू टू अनफॉर्च्युनेट सर्कमस्टन्सेस, एखाद्याला अंगठाच नाही आहे समजा, ॲक्सिडेंटमध्ये ही हॅज लॉस्ट इट. मग आता त्यांनी आमचा गेम खेळायचा नाही का? नाही, त्यालाही आमचा गेम खेळता आला पाहिजे. बिकॉज वी सी गेमर्स की हे सगळे सेम आहेत. हा कमी आहे, हा जास्त आहे, असं कुठेच बायफर्केशन कधीच नसतं. त्यामुळे कंट्रोल तुम्हाला कस्टमाइज करता येतात. किंवा काही काही लोकांचं एखादा अंगठा का करंगळी वीक असते बघितलं असेल, म्हणल्यावर त्यांना हा कंट्रोलर तेवढ्या ग्रिपने नाही पकडता येऊ शकत, कारण हा मसल सपोर्ट करत नाही. म्हणल्यावर तो व्यक्ती गेम असा खेळणार आहे, तोच कंट्रोलर इन्व्हर्ट करून. सो त्याच्याकरता कंट्रोल स्कीम तुम्हाला चेंज करू शकता तुम्ही बेसिकली, जस्ट फॉर द सेक ऑफ ॲक्सेसिबिलिटी आणि युजर कन्व्हिनियन्स, असं आपण म्हणूयात. वाव, व्हेरी इंटरेस्टिंग. सो जसं तुम्हालाही या गोष्टी नव्याने कळतात, मला पण खूप काय काय डिस्कवर करता येत आहे. आणि खरंच कुठल्या तरी एका गोष्टीच्या मागे जी आपण खूप कॅज्युअली रोज करत असतो, एवढा थॉट, एवढी टेक्निक आणि एवढं प्रिसिजन आहे, हे बघून खूप अमेझिंग वाटतंय, खूप फॅसिनेटिंग वाटतंय. सो मला असं वाटतं की एवढा उल्लेख होतोय सारखा, लेट अस गेट इनटू द गेम, फॉर शुअर, लेट अस प्ले. सो आज आपण NFS मोस्ट वॉन्टेड खेळूयात. तो पण जुना मोस्ट वॉन्टेड, नॉट द वन विच केम इन 2012. ओके. कारण हा मोस्ट वॉन्टेड जो मी म्हणतोय, जो PlayStation 2 वर आय थिंक आलेला होता, इट हॅज अ डिफरंट ऑडियन्स. आणि तेव्हा बाउंटी सिस्टीम त्या गेममध्ये होती. म्हणल्यावर काय की पोलीस तुमच्या कारच्या मागे लागतात, पोलीस तुमच्यामध्ये ट्रॅप्स टाकतात, तुमचे टायर फोडायला, पंक्चर करायला. तुम्हाला आय थिंक पोलीस EMP पण मारतात मागणं, की तुमची गाडी फ्रीज होते काही वेळेला, तुमचा कंट्रोल्स गणतात. सो इट्स अ व्हेरी फन गेम, तो आपण आज खेळू. सो ह्याला क्लोज वर्ल्ड म्हणू शकतो का, की ज्याच्यात तुम्हाला ठरलेला ट्रॅक असतो, तिथे जाऊ शकतो तू, बाकी बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये वगैरे नाही जाऊ शकतो, किंवा उतरून आता मी बदलतो गाडी, असं नाही करू. सो आता
फॉर एक्झाम्पल ह्याच्यात म्हणजे जो चालू केलंस का तू? हो. रोलिंग ना. सो याच्यात म्हणजे मी तू खेळतोयस, तुला डिस्टर्ब नाही करत जास्ती, थोडं मध्ये मध्ये Yes. प्रश्न विचारतो. पण आता फॉर एक्झाम्पल GTA मध्ये नसलेला एक मुद्दा जो ह्याच्यात खूप महत्वाचा आहे. GTA मध्ये इट वॉज अबाउट पर्सनल हेल्थ, पण हिअर इट इज अबाउट द कार्स हेल्थ येस किंवा द कार बिंग इंटॅक्ट टिल द एंड ऑफ द रेस. येस. सो असे अल्टिमेटम असे जे व्हिलन शोधायला लागतो एव्हरी स्क्रिप्ट और एव्हरी गोष्टीतला, तो कसा आयडेंटिफाय होतो का? इज इट इन द कन्सेप्ट इटसेल्फ? सी म्हणजे कार आणि कॅरेक्टर इट्स जस्ट अ नेम. ओके, तिकडे कॅरेक्टर होता, इकडे तू कार आहे, एवढाच फरक आहे ऑनेस्टली. करेक्ट. तिकडे जेवढं तुझं कॅरेक्टर इम्पॉर्टंट होतं तुला, तिकडेच तर तुझी गाडी इम्पॉर्टंट. बरोबर. कारण तू बघितलंस तर कॅरेक्टर गेम गाडीच्या आत बसलेले. हो. सो कार उतरू नाही शकत अनलेस यू गेट बस्टेड इज व्हॉट आय. सो यू आर द कार बेसिकली. हो. आणि हे मी म्हणेन हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण खऱ्या जगात सुद्धा माणूस म्हणेल चायला मला खर्चटलं झालं, गाडीला काय नाही. हो, एक्झॅक्टली. फेअर. ओके. सो आता ह्याच्यात रेस आहे किंवा ह्याच्यात वेगवेगळ्या रेस जिंकून तुम्हाला पैसे मिळत जाऊन गाड्या इज व्हॉट आय थिंक. बरोबर ना? बरोबर. आणि मग आता ह्याचा त्यांनी म्हणजे हाऊ इज दिस गेम सेट? कारण ह्याच्यात मग पोलीस कुठे इन्व्हॉल्ड होतात का? इज दिस रेसिंग इलिगल इटसेल्फ? हा, आता ही गेमची थीमच अशी आहे. तुम्ही फास्ट अँड फ्युरियस मूवीज बघितले असतील, राईट? सो द थीम इज की सेम की इट्स अंडरवर्ल्ड किंवा काय अंडरग्राऊंड रेसिंग म्हणतात तसं, हिपहॉप कल्चर मधले. ओके. आणि दे आर ट्राईंग टू स्टील कार्स, दे आर ट्राईंग टू स्मगल समथिंग ओके. युझिंग दोज फास्ट कार्स. आणि तशाच रेसेस असतात त्यामुळे. आणि त्याच्यामुळे यामध्ये पोलीस इंट्रोड्यूस होतात की दे आर ट्राईंग टू स्टॉप इलिगल स्ट्रीट रेसिंग, विच इज अ प्रॉब्लेम फॉर द नॉर्मल ट्रॅफिक अँड हेल्थ ऑफ द सिव्हिलियन्स. अशी थोडीशी कॉन्सेप्ट आहे. आता अजून एक वेगळाच टेक्निकल डाऊट जो मला येतोय हे बघून, की आता फॉर एक्झाम्पल गाडी आहे एक स्पेसिफिक, तर BMWचं हे व्हर्जन आहे, हे मॉडेल आहे, त्याचे नायट्रोज आहेत, किंवा बुगाटी जसं तू मगाशी उल्लेख केलास. आता GTA मध्ये किंवा ह्याच्यात जसं वेगळे व्हेकल्स आपल्याला मिळत जातात, तर परहॅप्स व्हेकल्सचं टेक्निकल्स डोंट मॅटर दॅट मच इन दॅट गेम. करेक्ट. पण इथे इट इज म्हणजे यू आर द व्हेकल जसं तू म्हणलास. तर इज देअर अ डिफरंट टीम डेडिकेटेड जस्ट टू द व्हेकल, किंवा हाऊ इज द वर्क स्ट्रक्चर डिवायडेड? दिस बिंग अ कार रेसिंग गेम आणि जिकडे वेगळ्या गाड्या असणंच इट्स इटसेल्फ इज अ सेलिंग पॉईंट फॉर द गेम, राईट? करेक्ट. सो लुकिंग ॲट दॅट पर्स्पेक्टिव्ह, द कार हॅज टू साऊंड दॅट वे, ओके. हॅज टू प्ले दॅट वे, हॅज टू वेट दॅट वे, हॅज टू ॲक्सलरेट दॅट वे, सगळं झालं, राईट? त्यामुळे तू म्हणलास तसं की तिकडे एक डेडिकेटेड टीम असते जे कार मेकॅनिक्स आणि कारचं फिजिक्सवरती काम करतात. कारण सी एखादी BMW विल नॉट टर्न एखादी मर्सिडीज. देर आर डिफरन्सेस इन टर्निंग, राईट? सो द फिजिक्स इट गोइंग टू बी डिफरंट फॉर दिस पर्टिक्युलर कार कम्पेअर्ड टू द अदर कार. त्यामुळे डेडिकेटेड टीम असते जी प्रॉपर खऱ्या जगातल्या रेफरन्सेस घेते. आणि इनफॅक्ट ह्यांच्या आय थिंक डील्स पण असतात की जिकडे एखादी खरी कार कंपनी ती त्या टीमला त्यांच्या काय वर्कशॉपला बोलवते किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला बोलवते. स्टडी करू, त्यांना ब्लूप्रिंट्स मिळतात त्या गाडीचे, जस्ट टू अंडरस्टँड की काय पॉवरचं सीसीचं इंजिन आहे, काय पार्ट्स आहेत, काय इग्निशन असतं, काय टॉर्क आहे गाडीला. इंटरेस्टिंग. आणि तोच रेफरन्स घेऊन ती टीम गेम बनवताना त्याचा वापर करते. वाव. आणि सी यातनं इट्स अ विन विन फॉर ऑल, राईट? हो. इथनं कार्स पण एंडॉर्स होते इन दॅट गेम आणि गेम कंपनी बिकम प्रॉफिटेबल ॲज वेल, कारण प्लेयर्स आर गोइंग टू प्ले दॅट कार फॉर दॅट गेम और प्ले दॅट गेम फॉर दॅट कार. करेक्ट. इदर वेज. ओके, इंटरेस्टिंग. सो म्हणजे आता बोलताना आणि रादर आपण जसं जसं बोलत जाऊ तसं अजून लक्षात येईल की इट इज नॉट जस्ट अबाउट द इनिशियल आयडिया. त्याच्यात खूप गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यात खूप काही टेक्निकल्स आहेत, त्याचे टीम्स आहेत. म्हणजे आता साधं एक आयडिया आली जर की म्हणजे उदाहरणार्थ एक अशी प्रॉबेबली जी तुला शेअर करू शकतोस तू, अशी आलेली खूप प्रायर इनिशियल आयडिया जी आता होईल नाही होणार माहित नाही, तर असं काही तू तुझी पर्सनल आयडिया शेअर करू शकतोस का? सो माझी आयडिया एवढीच आहे की भारतात आपल्याकडे खूप गोष्टी आहेत ज्यावरनं आपण गेम्स काढू शकतो. आणि त्या गेमचं रादर तो गेम हा फक्त लोकांना एंटरटेन करणं हा उद्देश नसून
त्या गेममधनं आपल्या गोष्टी पण लोकांपर्यंत आणणं, पोचवणं. म्हणजे महाभारतात कित्येक गोष्टी घडून गेलेल्या आहेत, हो राईट. आता त्यातल्या मलाही गोष्टी अर्ध्या माहित नाहीयेत, बरोबर. कारण आपलं एवढं वाचन नाहीये, पण आपले आजी, आपले आजोबा, त्यांचं एवढं वाचन आहे. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण इन अ सेफ वे जर का जगापर्यंत पोहोचवल्या थ्रू गेम्स, बरोबर. तर ह्यातनं दोन्ही होईल. ह्यातनं आपल्याला पण सॅटिस्फॅक्शन मिळेल की आपण आपल्या कल्चरला घेऊन काहीतरी करतो आहोत, आणि सेकंडली इतरांनाही कळेल की अरे, इंडियन लोकही असे गेम चांगले काढू शकतात, ओके. राईट. तर माझ्या डोक्यात जी कॉन्सेप्ट आहे ती सिम्पल आहे की आपल्या गोष्टींना पकडा आणि फिक्शनल कॅरेक्टर्स घ्या. आपल्याला कोणालाही कारण दुखवायचं नाहीये, बरोबर. आपल्याला कुठल्याही माणसाला टार्गेट करायचं नाहीये, पण जस्ट दॅट टाइम पिरियड वॉज इटसेल्फ व्हेरी इंटरेस्टिंग. करेक्ट. सो यू कॅन बिल्ड समथिंग इन दॅट टाइम पिरियड. येस, करेक्ट. सो हा एपिसोड एंड करायच्या आधी मला वाटतं एक लास्ट प्रश्न जो मला विचारायला आवडेल, जो डिस्कस करायला आवडेल, की NFS मोस्ट वॉन्टेड बद्दल आपण बोललो बरंच, पण गेमिंग मधला एक गेमर म्हणून पण आणि एक डिझायनर म्हणून पण अशा काही गोष्टी नोटवर्दी ज्या तुला NFS मोस्ट वॉन्टेड बद्दल वाटतात त्या फक्त सांग बिफोर वी स्टार्ट ऍक्च्युअली प्लेइंग अँड स्विच ऑफ दिस एपिसोड. तो त्याला एक दोन गोष्टी सांगेन मी. एक तर गेम मधला जो AI आहे, म्हणजे बाकीचे जे एनिमी ड्रायव्हर्स आहेत गेम, सो देर इज ऑलवेज अ डिझाईन बिहाइंड इट. करेक्ट. ठीक आहे. आणि असं असतं कायम की वी वॉन्ट द प्लेअर टू विन. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जर का बघितलं असेल तर गाड्याचा स्पीड कमी होतो काही वेळेला इतर लोकांच्या, कारण दे वॉन्ट यू टू विन, आणि एकदम परत स्पीडअप करतात की तुम्हाला परत तो एक रश येतो की अरे शिट, ते पुढे गेले, थांब, नीट चालवतो अजून. ओके. तर ह्या गेममध्ये असं आहे ना की ह्यातले जे पोलीस आहेत ते प्रचंड पनिशिंग आहेत. म्हणजे इफ यू हॅव सीन, ती बाउंटी लेवल जर का 4 किंवा 5 जर का स्टारला पोहोचली की ते पोलीस बाय हुकर क्रूक, हेलिकॉप्टर येतं, काही होतं, त्यांच्या SUVs बाहेर येतात, बरोबर, त्यांच्या नॉर्मल गाड्या येतात, या कम्प्लीट रोहित शेट्टी फिल्म. ते रस्त्यावरती स्पाइक ट्रॅप्स फेकतात तुमचे टायर पंक्चर करायला, EMP फेकतात. म्हणजे देर इज दॅट पॉइंट जिकडे डेव्हलपर्स डिसाइड की इकडे द गेम विल चॅलेंज यू टू द फुलेस्ट. बरोबर. सो तिकडे देर इज नो होल्डिंग बॅक, विच आय रिअली लाईक अबाउट इट, की इथे दे वॉन्ट मी टू फेल. करेक्ट. आणि मी ॲज अ गेमर और मी ॲज अ प्लेयर, माझी सायकोलॉजी काय आहे, आय ट्राय टू विन अगेन्स्ट देम. करेक्ट. इट्स अ व्हेरी सिम्पल थॉट, पण हा थॉट खूप उपयोगाला येतो एरवी सुद्धा. बरोबर बरोबर. आणि अगेन की त्यामध्ये इतके ते रिलेंटलेस नंतर गाड्या होतात की त्या तुझ्या गाडीहून फोडतात, तुझी BMW पार चुरा होतो त्याचा. आणि तसं करत करत तुला तो बाउंटी लेवल काढायची असते. करेक्ट. आणि तुला तो चॅलेंज पूर्ण करायचा असतो. सो दॅट सेल्फ इज अ समथिंग विच आय रिमेंबर. ओके. आणि तिकडे मला आठवते, मी आणि माझा मित्र आम्ही लिटरल वेडे व्हायचो, म्हणजे अरे काय चाललंय, जाऊ दे ना, मला एकदा गाडी फक्त मला बाहेर काढू देत. कारण तो जो AI आहे गेम मधला, तो तुम्हाला पूर्ण सराउंड करतो आणि रॅम करत राहतो सगळीकडनं, की देर इज नो वे टू एस्केप. करेक्ट. पण तिथेच ते फ्रस्ट्रेशन पण येतं, पण एक ॲड्रिनलिन रश पण होतो की चायला परत खेळू दे, थांब बघतो आता तुम्हाला. करेक्ट. वाव. ओके. सो भेटूया इन द नेक्स्ट एपिसोड विथ अ न्यू गेम अँड सम न्यू इनसाइट्स. थँक्यू.